हॅलो फ्रेंड्स, मी हर्षस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बाजरीची भाकरी आणि पातोळी भाजी। चला तर बाजरीची भाकरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहूया। चला तर सगळ्यात पहिले आपण 2 कप बाजरीचं पीठ हे गाळून घ्यायचं छान प्रकारे आणि मीठ टाकायचं आणि उकळतं पाणी एका साईडला मी उकळतं पाणी ठेवलं होतं, ते पाणी टाकून थोडं थोडं खालीवर करून बाजरीचं पीठ असं वाफवून घ्यायचं। म्हणजे पूर्ण खालीवर करून जास्त पाणी टाकायचं नाही, असं थोडं पाणी टाकून म्हणजे 1 कप पाणी टाकून खालीवर करून असं एक साईडला दाबून त्याला ठेवायचं, म्हणजे ते वाफवल्या जातात भाकरीचं पीठ। नंतर 5 मिनिटानंतर थोडं पीठ काढून थोडं थंड पाणी घ्यायचं हाताला, कारण की हाताला चटका बसू शकते ते पीठ गरम असल्यामुळे। आणि चांगलं जसं व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे चांगलं चुरून घ्यायचं। हे चुरणं महत्त्वाचं आहे, त्यानेच भाकरी छान होते। नाहीतर आपण असं चुरलं नाही व्यवस्थित प्रकारे तर भाकरी आपली फाटू शकते। आणि गरम पाणी घेणं महत्त्वाचं आहे। गरम पाणी उकळतं पाणी आपल्याला भाकरीसाठी घेणं आवश्यक आहे, कारण की ते उकळतं पाणी नाही घेतलं तर भाकरी व्यवस्थित जमणार नाही। चांगल्या प्रकारे आपण मळून घेतला आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या प्रकारे। आणि एक गोळा आपण भाकरीसाठी काढून घेऊया छान प्रकारे। पहा, एकदम सॉफ्ट गोळा बनतो, बिलकुल त्याच्यामध्ये त्या गोळ्याला क्रॅक नाही आहे। आणि घोळण्यासाठी आपण बाजरीचं पीठ थोडं घेतलं आहे आणि गोळा छान हातात दाबून, दोन्ही हाताने दाबून असं छान पाती बनवून घ्यायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। आणि पोलपाटावर थोडं पीठ टाकून त्याच्यावर ते गोळा ठेवून छान प्रकारे थापून घ्यायचं आहे। जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे ना, तसा हळूहळू थापून घ्यायचं छान प्रकारे। जेवढे जाड आपल्याला भाकर लागते तशी ही पद्धत एकदम सोपी आहे। हातावर भाकरी थापणं सोपं नाही आहे, तर तुम्हाला ही इझी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे। पोलपाटावर थापून घ्यायची भाकर आणि वरतून थोडं पाणी लावायचं आणि ती पाणी लावलेली साईड तव्याच्या खालच्या साईडने टाकायचं आणि भाकरीवर सुद्धा पाणी लावायचं वरून तव्यावर टाकल्यावर। एक गोष्ट आणखी याच्यामध्ये की तवा गरम असला पाहिजे चांगला, नाहीतर भाकर चिटकून जाणार त्याला आणि चांगल्या प्रकारे ती निघणार नाही, सोडणार नाही ती भाकर, तवा चिटकून राहणार। पहा, 2 मिनटं झाले, भाकर पलटून घ्यायची। चला तर दुसरी पण भाकर मी तुम्हाला थापून दाखवते। पहा, या प्रकारे एक साईडला थापायचं आणि एक साईडला फिरवायचं आणि खाली पीठ असल्यामुळे ती सरकल्या जाते। आणि सरकत नसेल तर आणखी भाकर उचलून थोडं पीठ पोलपाटावर टाकायचं आणि पुन्हा थापून घ्यायची, जेवढी आकाराची आपल्याला भाकर लागते किंवा जेवढी जाडी लागते तेवढी। आणि भाकर छान तव्यावर शेकून घ्यायची आणि नंतर गॅसवर पण ती दुसऱ्या साईडला शेकून घ्यायची, म्हणजे भाकर आपली कच्ची राहिली नाही पाहिजे, चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची ती चारी, म्हणजे पूर्ण 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 भाकर व्यवस्थित शेकून घ्यायची। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत पण हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर असं खालीवर करून पूर्ण भाकर आपण शेकून घेतली आहे। व्यवस्थित शेकून घ्यायची, कारण की आपली भाकर राहते जाड, त्यामुळे भाकर शेकायला घाई करायची नाही, नाहीतर आपली भाकर कच्ची राहू शकते। चला तर टेस्टी भाकर आपली तयार आहे। चला या गरम गरम पातोळीची भाजी आणि भाकर खायला। एकदम टेस्टी झाली आहे। आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता। एकदा ऑर्डर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।